आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र। रोखठोक वार्तांकन, रोखठोक बातमी। दिनांक 14 सप्टेंबर 2024 रोजी शास्त्रीनगर चौक इथं सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास परदेशी नागरिक इमोन डोरान हे पायी चालत होते। त्यावेळी मोटरसायकलवरून आलेल्या अनोळखी इस्मांनी फिर्यादी यांचा मोबाईल जबरदस्तीने हिसका मारून चोरून नेला। तेव्हा फिर्यादी इमोन डोरान यांनी दिलेल्या फिर्यादीवरून येरवडा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 595/2024 भारतीय न्याय संहिता 304-235 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकाचे पोलीस अंमलदार किरण घुटे यांनी तांत्रिक विश्लेषण करून व तुषार खराडे, सूरज ओंबासे यांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपी निष्पन्न केले। सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवडा पोलीस स्टेशन यांना कळवली। त्यांनी मिळालेल्या माहितीवरून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले। त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळंके व अंमलदार तुषार खराडे, सूरज ओंबासे, अनिल शिंदे व सागर जगदाळे यांनी तिथे जाऊन संशयित 2 इस्मांना पळून जात असताना अतिशय शिताफीने पकडले। त्यांचे नाव पत्ता याच्याबाबत खात्री करता तो अल्पवयीन मुलगा असल्याचे समजले। त्याच्याकडे चौकशी केला तेव्हा त्यांनी चोरी त्याच्या 3 इतर साथीदारांसह केल्याचे कबुली दिली। त्याच्याकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेला 30,000 रुपये किमतीचा आयफोन मोबाईल हस्तगत करण्यात आला। सदरची कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 हिम्मत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त येरवडा विभाग प्रांजली सोनवणे, येरवडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके, पोलीस निरीक्षक गुन्हे पल्लवी मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील सोळुंखे, पोलीस हवालदार दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, पोलीस नाईक सागर जगदाळे, पोलीस अंमलदार अनिल शिंदे, सूरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, विजय अडकमोल यांनी केलेली आहे।